भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेमध्ये असं एक विधान केलेलं आहे जे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले की भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये व्यापारविषयी ज्या वाटाघाटी आहेत त्या सुरू आहेत आणि नोव्हेंबरपर्यंत भारत आणि अमेरिकेचा व्यापार करार होऊ शकेल. फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेमध्ये गेले होते आणि त्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांची प्रदीर्घ चर्चा झाली. व्यापार कराराबद्दल सुद्धा त्यांनी चर्चा केली होती आणि ती चर्चा नोव्हेंबरच्या पर्यंत प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. ते असं म्हणाले की सध्या व्यापारावर राजकारणाने कुरघोडी केलेली आहे, परंतु दोन्ही देशांच्या वाटाघाटी सुरू आहेत आणि लवकरच सगळ्या गोष्टी रुळावर येतील असं पियुष गोयल म्हणालेले आहेत. आता या विषयावर 100 वेळा चर्चा झालेली आहे की व्यापार करार होण्यामध्ये काही अडचणी आहेत. भारताने काही लक्ष्मण रेषा आखलेल्या आहेत आणि त्या लक्ष्मण रेषा अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये ओलांडता येणार नाहीत हे भारताने स्पष्ट केलेलं आहे. लाल किल्ल्यावरून जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं स्वातंत्र्य दिनी, त्या भाषणात सुद्धा मोदीने हे ठणकावून सांगितलं की काही अशी क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये अमेरिकेला शिरता येणार नाहीये. आता यानंतर सुद्धा जर अमेरिका आणि भारत हे दोन देश वाटाघाटी करत असतील आणि पियुष गोयल जर असं म्हणतायत की नोव्हेंबरपर्यंत दोन्ही देशांचा व्यापार करार प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकतो, याचा अर्थ त्यांना निश्चितपणे तसे काही संकेत मिळाले असतील आणि हे संकेत निश्चितपणे अमेरिकेच्या माघारीचे असतील. अमेरिका आपल्या चुका सुधारायला तयार आहे अशा प्रकारचेच ते संकेत असतील.